नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे मस्त झणझणीत अशी मोडाच्या मुगाची आमटी. तर तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर दिसतोय, ते हिरव्या वाटणातली ही आमटी केली आपण. आणि चवीला खूप भारी लागते, भाकरी आणि भातासोबत पण खूप मस्त लागते. तर आपण रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी 1-2 कांदे घेतले चिरून, कढीपत्ता आहे, जिरे आहे, मोड आलेले मूग आहेत, फक्त धने पावडर, हळद आणि मीठ आहे. आणि याच्यामध्ये सुकं खोबरं आहे, आलं लसूण आणि एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. आणि थोडंसं कोथिंबीर घालून आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आणि छान फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता कढई तापत ठेवली आहे मी, त्याच्यामध्ये 1-2 पळी तेल घेतले, जिरं घालूया, कढीपत्ता घालायचा आहे आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान सोनेरी रंगावरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकताय इथे माझं वाटण पण तयार झालेलं आहे आणि कांदा पण आपला छान परतला जातोय. तर बऱ्यापैकी सोनेरी रंगावरती परतला गेलाय कांदा. आता आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करूयात. तर जे आपण हळद, मीठ आणि धने पावडर काढली होती ती ऍड करूयात. 1-2 मिनिटं फक्त परतून घेऊयात आणि आता आपण त्याच्यामध्ये वाटण ऍड करायचंय. आता सगळं छान एकजीव करून घेऊया आणि मसाला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत. आता एक थोडंसं पाणी घालूयात आपण. तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून परत एकदा मसाला थोडासा शिजवून घेऊया आपण. आता थोडंसं आणखीन पाणी ऍड केलं होतं मी. आता इथे व्यवस्थित छान असं तेल सुटलेलं आहे त्याला. आता हे मोड आलेले मूग घालायचेत आपण त्याच्यामध्ये. आता सगळं छान एकजीव करून घेऊयात आपण. आणि सगळं एकजीव झाल्यावर आपल्याला 1-2 मिनिटं त्याला झाकण देऊन शिजवून घ्यायचं. आता 1-2 मिनिटं झालेले आहेत, काढून बघूया झाकण. तर छान असा मसाला शिजला गेलाय व्यवस्थित आणि जे आपण मोडाचे मूग टाकले होते त्याला पण सगळा व्यवस्थित कोट झालाय मसाला. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय. तर गरजेनुसार तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. आता थोडंसं अर्धवट असं झाकण ठेवून आपल्याला ते शिजायला ठेवून द्यायचे. तर एक 10 मिनिटं मी ठेवलं होतं गॅसवरती, मंद आचेवरती. हे सगळं मिक्स करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली आमटी दिसतीये. आता वाढायला घेऊया आपण. तर मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी बनवलेली. तुम्हाला जवळून दाखवते मी भाजी. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसतीये आणि मस्त झणझणीत अशी होते आणि चवीला पण खूप मस्त लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एखाद्या रेसिपी सोबत.